एकदम काय झालं होतं? काय नाही, अचानक मला जाणीव झाली की आपल्याजवळ किती मौल्यवान माणूस आहे. काय ना, लोकांना आपली बायको सुंदर आहे, सुगरण आहे म्हणून तिचं कौतुक असतं, पण प्रत्येकाला समंजस आणि शहाणी बायको नाही मिळत, जी त्यांची चांगली मैत्रीण सुद्धा असेल. चल निघू. काय रे, काय झालं? चित्रावतीवर पाहत होती. आता या क्षणी मला जाणीव होते की चित्राला सावरणं आणि पुन्हा उभं करणं किती कठीण आहे. मेघना तिच्याकडे लक्ष दे. बाय. अहो नाही, बजेट नंतर झालेले चेंजेस आहेत. मी कशाला माझ्या मनानं काही सांगू? हवं तर तुम्ही क्रॉस चेक करा ना. सतीश, 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 अरे ही अशी काय चित्रा? हिचं मन गुंतावं म्हणून मी हिला ट्रेस साठी मदत कर असं सांगितलं. नाही, साहजिक आहे, हिला टेन्शन येणं अगदीच साहजिक आहे. पण मला ट्रेस साठी मदत केल्यानंतर हिचंही टेन्शन कमी होईल आणि पर्यायाने माझंही कमी होईल ना. पण हिला काही नाहीये त्याचं. अरे तू ऐकतोयस का मी काय बोलतेय ते? काहीच रिॲक्ट का नाही करत आहे? अर्चू, मी फोनवर बोलत होतो. दिसलं नाही तुला? मॅनर्स नाहीयेत. मॅनर्स काय? हा, मॅनर्स काय? इथे माझे ट्रेस कंप्लीट होणं बाकी आहे आणि इतक्या कमी वेळात कशी काय पूर्ण करणार आहे मी ते? कोणाला काहीच पडलेली नाहीये माझी. आणि मॅनर्सच्या गोष्टी कसल्या करतोयस तू माझ्याशी? जाऊ दे, कसं होणार काय माहिती. हॅलो, हा सतीश बोलतोय. सॉरी, मगाशी फोन कट झाला. तुम्ही सगळे पिकनिकला गेला होतात ना, तेव्हा मनोज इथे आला होता. अगं बाई, काय सांगताय काय? हो ना, मला वाटलं पिकनिकला जायला आलाय आणि उशीर झालाय, त्याला चुकामुक झाली असेल तुमची. मी त्याला विचारलंय, तुम्ही नाही गेलात पिकनिकला? मग थोडा रागीटच आहे, नाही हो तो? तोच तर मोठा दुर्गुण आहे ना त्याचा. सगळी गडबड तिथेच तर आहे. बघा ना, आणि मला वाटत होतं आपली चित्रा खूप सुखात आहे त्याच्यासोबत. त्यांच्या लग्नानंतर आम्ही गावालाच गेलो ना, आम्हाला काहीच माहित नाही यातलं. खरंच सगळं काही ठीक चाललं होतं हो. अहो, पण ह्याने मध्ये चित्राला नोकरी सोडायला लावली. मेघनाच्या वडिलांनी आंध्र प्रदेशची नोकरी आणली होती ना, ती तो करणार होता. पण कसलं काय, ती सुद्धा केली नाही त्यानं आणि कसला तरी बिझनेसच काढला. तोही म्हणे बरा चालला होता. अहो, गाडी पण घेतली त्यानं, दाखवायला आणली होती हो आम्हाला त्यानं. पण तेव्हाही काहीतरी अशीच बडबड करत बसला. काय तर म्हणे तुम्हाला सगळ्यांना आदित्यचंच फक्त कौतुक, मी तुम्हाला चोरच वाटतो. अगं बाई, असं म्हणाला तो? मग चित्राला त्यावेळेला इतकं श्रमल्यासारखं झालं होतं ना, पण बिचारी तेव्हाही काही बोलली नाही हो. तेव्हापासून सगळं बिनसतच गेलं. आदित्यने सुद्धा एक दोनदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण छे, कसलं काय. पण तुम्हाला सांगते माई, या हट्टी माणसांना ना शहाणपणाच्या गोष्टी ऐकायच्याच नसतात. मुळे आपण काही चांगलं सांगायला गेलो ना की हे टांगायला निघतात. परिणाम उलटाच होतो. खरंय तुम्ही म्हणता ते. म्हणूनच आम्ही ठरवलं की जरा शांत राहूया. समोरासमोर आले की ठिणग्या पडतात ना, मग राहू देत जरा वेगळे, म्हणजे तरी शहाणपण येईल.
पण आता चित्राने बघितलं ना काय करून घेतलं होतं ते. कुणाला काही न सांगता सवारता घरातूनच निघून गेली. घरात हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करत असते बिचारी, पण तिचंही मन धास्तावलेलं आहे ना हो आता. सगळं काही ठीक होईल अशी आशा धरायची, पण मन सांगतंय होईल सगळं ठीक. तसंच होऊ दे. प्रिय मनोज, चित्राची मनस्थिती ठीक नाहीये. ती आज सकाळी घरातून निघून गेलीये. अजूनही तिचा शोध लागलेला नाहीये. आम्ही पोलिसांचीही मदत घेत आहोत. तुझ्याशी तिने संपर्क साधला असेल तर प्लीज कळव. शेवटी एकच सांगेन, चित्राचं तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. तुझा मित्र आदित्य. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण दूर का जातोयस रे तू? माई, ए माई, अरे काय फोन सुद्धा मी उचलायचंय का? हॅलो हॅलो हॅलो, काय कोण आहे तेही बोलत नाहीये. एक तर ती चित्रा रूम मधनं बाहेर येत नाहीये. सतीश मला मॅनर्स शिकवतोय. अरे काय, हॅलो हॅलो, बोलायचं नसेल तर फोन कशाला करतो बावळट? काय करू माझे ट्रेस? माई, म्हणजे चित्रा परत आली, सुखरूप आहे. खरंच गेली होती ना की नाटक करत होती? हा बोल आदित्य. मेघना मला सांग, आई काय म्हणायच्यात आपल्या माणसांबद्दल? आई म्हणजे माझी आई? काय बोलतोयस तू? हे काय मध्येच? सांगणार ते आपलं माणूस. हा हा, आई म्हणते आपल्यावर प्रेम करणारा माणूस सापडायला भाग्य लागतं, आणि मला ते भाग्य मिळालंय. नाही, ते भाग्य मला लाभलंय. आदित्य, हो, चित्राच्या निमित्ताने जे काही घडलंय ना आपल्या आयुष्यात, खूप काही शिकवून गेलंय मला. असं काही घडलं की कळतं आपल्याजवळ कोणतं अमूल्य ठेवा आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू मेघना. बस आदित्य, आता रडू येईल मला. आता जास्त बोलू नकोस. न बोलताही कळतं ना पण तुला सगळं. हो, लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. बाय. खरंच आपल्यावर प्रेम करणारा माणूस सापडायला भाग्य लागतं. मुक्याने
साकारले पहाटे पाहिली मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी हे बघा मी तुम्हाला बजावते, तुम्ही त्या चित्रा आणि मनोजच्या फंदात पडू नका. मेघना आणि तिच्या घरचे बघून घेतील ना काय ते. ती मुलगी घर सोडून निघून गेली होती, याचा अर्थ कळतोय तुम्हाला? उद्या तिनं जीवाचं काही बरं वाईट केलं म्हणजे अहो, त्या मूर्ख विचित्राने तसं काही करू नये ह्यासाठी धडपड चालली ना माझी. उलट तो दाढीवाला आणि विचित्रा आपल्या घरी स्वतःच्या घरी सुखी व्हावेत ही माझी इच्छा आहे हो. आणि म्हणून त्या दाढीवाल्याच्या घरी मी गेलो 4 वेळा, 4 नाही 3 वेळा त्याच्या घरी गेलो. त्याच्या हातापाया पडलो, विनवण्या केल्या, मदत करायची तयारी पण दाखवली हो. पण हा पठ्ठ्या बघा, 1 नंबरचा खट माणूस, फोन लागत नाही त्याचा. तुम्ही आता स्वस्त बसा बघू. जोपर्यंत ती विचित्रा तिच्या घरी जात नाही, देसाई वाडीतून नाहीशी होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि तुम्ही बोलायचं नाही. जय हो. चुप. बाबाजी, जय हो बाबाजी. मेघना, काय ग हे? किती वेळा सांगितलंय संध्याकाळच्या डोळ्यात पाणी आणू नये. काय झालं? ये बघू आधी, बस. ये ये ये, चल ये इकडे बस. सांग बघू मला, काय झालं रडायला? चित्राचं खूप वाईट वाटतंय माई. किती हौस आहे ना, किती उमेदीने तिने मनोजशी लग्न केलं होतं, पण सुख आलंच नाही तिच्या वाट्याला. आणि आता पुढे काय होणार आहे ते पण माहिती नाहीये. त्याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये ग. ही घटना घडल्यापासून सारखा मी तोच विचार करते, पण सगळ्यांचं समाधान होईल असं उत्तरच मिळत नाहीये. तेच तर माई, आपण सगळ्या नाना प्रकारांनी समजावू तिला, पण सांगणं सोपं असतं ना. जो माणूस चटका खातो त्यालाच ती वेदना कळत असते. आणि त्याच्यावरचं औषधही त्यालाच शोधायचं असतं. छे बाई, राणे काकूंसोबत ती आली ना तेव्हा अगदी बघवत नव्हतं हो मला. तिच्या चेहऱ्यावर तो सुन्न भाव बघितला ना, आणि बाई तिच्या समोर जाण्याचं धाडसच झालं नाही माझं. खरं तर घरातली मोठी व्यक्ती म्हणून मी तिला समजवायला हवं होतं ग, पण माझी बाई हिंमतच झाली नाही हो. तू बोललीस का तिच्याशी? नाही अजून. काल जेवण द्यायला गेले होते तेवढे, आणि आज सकाळी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला, पण अर्चू आहे ना तिच्या बरोबर, मग काळजी करण्याचं कारण नाही. नाही, अर्चू तिला गप्पांमध्ये रंगून ठेवेल, काही ना काहीतरी वेगळे विषय काढेल, गप्पा मारेल, तेवढंच तिचं मन रमेल. आणि ट्रेची पण ऑर्डर आली ना, त्याच्यात जरा तिचं मन गुंतून राहील. पण हे सगळं झालं तात्पुरतं ग, मूळ दुखणं तसंच राहतंय ना. मेघना, ते काउन्सिलर सारखं काय असतं ग ते लग्नाच्या बाबतीत पण?
मॅरेज काउन्सिलर. हा बरोबर. मी काय म्हणते, त्याच्याकडे आपण घेऊन जाऊया का? पण तिला एकटीला नेऊन काय उपयोग नाही. अगो बाई, मनोजही लागेल नाही का? मी काय म्हणते, आपण मनोजला विचारूया त्याविषयी. फार फार तर काय होईल, तो आपल्यावर चिडेल, रागवेल, वाटेल तसं बोलेल. सहन करूया आपण तेवढं तरी. चित्रासाठी एवढं तरी आपल्याला करावंच लागेल ग. तिचं जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत मन लागत नाही बाई कशात. घ्या, इथे मी तुला सांगते, संध्याकाळच्या वेळी रडू नकोस, उदास होऊ नकोस. आणि मीच उदासवाणी होऊन बसले. नाही 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 नाही, आपल्याला आपल्या मनात उदासवाणे जे विचार आहेत ना ते झटकून टाकायला हवेत. चित्रासाठी एवढं तरी आपल्याला करावंच लागेल. एक काम करूया, आपण हात जोडून देवाजवळ एवढीच प्रार्थना करूया, आमच्या चित्राला सुखरूप ठेव, सुखात ठेव बाबा. तिच्या आयुष्यात आता कुठलंही विघ्न आणू नकोस. मेघना, जरा बोलू का? अरे असं काय विचारतोस आदित्य, बोल ना. अगं नाही, म्हणजे 2 दिवसात तुझ्या अभ्यासाचं सगळंच गडबडलंय. आता जरा कुठे बसली होतीस तर मला कळत नव्हतं तुला डिस्टर्ब करू की नको. ते जाऊ दे, तू काय म्हणत होतास? काय नाही, चित्र आली होती का खाली आज दिवसभरात? नाही, आणि मी पण नाही गेले वरती. तू सकाळी ऑफिसला जाताना ती गॅलरीत उभी होती, त्यावेळी तिच्याकडे बघून खूप गलबललं रे मला. तिच्याशी बोलताना जर मीच रडायला लागले तर मी तिला धीर कसा देणार? आता आपण सगळेच थोडे हादरलेले होते. पण उद्या मात्र मी बोलणार आहे तिच्याशी आदित्य, कारण त्याशिवाय मलाही चैन पडणार नाही आणि तिलाही. शिवाय मी तिच्याशी जाऊन बोलल्याखेरीज तिलाही घरात मोकळेपणाने वावरता नाही येणार. मेघना, मला खरंच कळत नाही की सिच्युएशन कशी हँडल करू. आपण चित्राला मनोजकडे घेऊन जायचं का? म्हणजे ऑफकोर्स त्याच्याशी प्रॉपर बोलून. अरे असं काय करतोस आदित्य? चित्राचं क्षणभरासाठी तुझ्या प्रेमात पडणं आणि तिच्या आणि मनोजच्या नात्याला गेलेला तडा, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तो तडा सांधला जात नाही तोपर्यंत तिला परत मनोजकडे घेऊन जाणं चुकीचं आहे. आपल्यावरच्या दडपणापोटी तिला इथून जा म्हणणं क्रूरपणाच आहे आदित्य. मेघना, मला फार फार ऑकवर्ड होतं यार. मला समजतंय, पण किती टेन्शन घेशील आदित्य? मला चित्राचं खूप वाईट वाटतंय यार. वाटतंय ना? मग नुकत्या घडून गेलेल्या घटनेचं अजिबात दडपण घेऊ नकोस. आणि चित्र आणि मनोजचं नातं पुन्हा कसं जुळेल याचा विचार कर. उद्या ती जरी म्हणाली मी जाते परत मनोजकडे, तरी आपण तिला थांबवलंच पाहिजे. पण मेघना, ती अचानक गायब झाली तेव्हा आपण त्याच्याकडे गेलो. तो घरात नव्हता म्हणून चिठ्ठी ठेवून आलो. त्यानंतर तो घरी आलाच असेल ना? ती चिठ्ठी वाचून काळजीने एखादा फोन नाही करू शकत तो? साधी चौकशीही करावीशी वाटली नाही त्याला. सो आपण एकदा चित्राशी बोलूया शांतपणे, ठरवूया काय करायचंय ते. आणि तूही नानांशी या विषयावर प्रॉपर बोलून घे, म्हणजे मनोजच्या. बरं चल, तुला जेवायचं आहे ना? मी बघते जेवायचं. आलेच.
किती मॅच्युरिटीने हँडल करते मेघना हे सगळं. ये रे, काय म्हणतोस? नाना तुमच्याशी जरा सविस्तर बोलायचं होतं. चित्राबद्दल ना? बस बस बस. तुम्हाला काय वाटतं नाना, काय करायचं? हो, आता मी अण्णांना फोन करण्याच्याच विचारात होतो. म्हटलं चित्रा परत आली आहे, त्यांना एकदा सविस्तर सगळं सांगून टाकावं. मग नंतर एकदा वाटलं की चित्राचं लग्न आपण पुढाकार घेऊन लावलंय. अण्णांनी ही जबाबदारी आपल्यावर सोपवली होती म्हणण्यापेक्षा आपणच ती उत्साहाने आपल्या अंगावर घेतली होती. आता त्यातून उद्भवलेल्या समस्या आपणच मार्गी लावायला हव्यात ना, मगच कळव त्यांना. ऍग्रीड नाना, करेक्ट आहे. त्यात अण्णांचा या लग्नाला विरोध होता, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. यात त्यांच्या आपल्यावरच्या विश्वासाचा आणि चित्राच्या सुखाचा प्रश्न आहे. परीक्षाच आहे आपली. कठीण नक्की आहे, पण आपण काहीतरी मार्ग काढू. कारण आपल्याला वरवरची मलमपट्टी नको आहे, आतून सगळं जुळून यायला हवंय. फार कठीण असतं ते, पण आपण काढू, काहीतरी मार्ग काढू. तू आणि मेघनाही तुमच्या पूर्ण एकदा चित्राशी बोला. हो नाना. काय ती लहान असल्यामुळे घरात तुम्हाला सगळ्यात जास्त जवळची होती म्हणजे आहे, नाही का? हो नाना.